कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं हे बोलणं मी खपवून घेणार नाही। ओ सुनबाई, आता तर कुठं सुरुवात झाल्या। खरं सांगू का सुनबाई, तुमची पात्रता काय आहे हेच दाखवायला आम्ही इथं आलतो। म्हणजे तुम्ही आमचं लग्न मोडलत, चार चौकात आम्हाला आमची पात्रता दाखवली, नाही नाही ते बोललात, आमची प्रतिष्ठा आमचा मान धुळीत मिळवलं। पण खरं सांगू काय, त्यांना आम्हाला काय बी फरक पडणार नाही, कारण भुवनेश्वरीने हे साम्राज्य का नाही एका रात्रीत उभं केलेलं नाही, एक एक ईट रचून उभं केलेलं आहे। तुमच्या या बोलण्यानं पत्त्याच्या बंगल्यावानी काही ते कोलमडणार नाही, पण तरी बी तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांसमोर आमच्या स्वप्नांवर पाणी ओतलं। एवढी वर्ष आम्ही ज्याच्यासाठी जगलो तुम्ही त्यालाच अग्नी दिलात, आणि आता आम्ही जरा कुठं तुमच्या आई बाबा पुढं काहीतरी बोललो, मिरची लागली वय तुम्हाला? मग थोडा विचार करा की तेव्हा आम्हाला कसं वाटलं असेल। मी जे सत्य होतं तेच सांगितलं मॅडम। खोटेपणा करून तुम्ही लग्नाचा घाट घातला होतात, मी सत्य आणलं सगळ्यांसमोर। हो, सत्याची टिमकी वाजवू नका, जरा एकदा आमच्या जागी राहून विचार करा, तुमचं सत्य आमच्या वास्तवापेक्षा ठेंगणं वाटलं असतं तुम्हासनी। आयुष्य येचलो आम्ही त्या घरासाठी, त्या घरातल्या माणसांसाठी, पण त्यांनी काय केलं, भाजीतला कढीपत्ता काढावा तसं आम्हाला येचलं आणि बाजूला केलं। काय चूक होती हो आमची, सांगा की? हा, काय चूक होती? आम्ही प्रेम केलं ही आमची चूक होती? आम्ही बी शेळीच होतो की, पण यांनी आम्हाला वाघीण बनाया भाग पाडलं। वास्तवात जगता आलं पाहिजे सुनबाई, तुम्ही का नाही सत्याला कवटाळून बसलाय। काय झालं हा, तुमच्या सत्यामुळेच तर तुम्ही आज इथं आहेसा, तुमच्या माहेरला। पण मॅडम सत्य, काही खड्डा खणत बसला नसतात आज तुम्ही सूर्यवंशींच्या घरात असतात। आम्हाला नडलात, पण भोगाय कुणाला लागतंय? तुम्हालाच नव, ज्याच्यावर तुमचं लई प्रेम आहे त्याच तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला घराबाहेर जायला सांगितलं, हे काय बरोबर नव नाही का? आमच्या नात्यात दुरावा जरी आलेला असला मॅडम, तरी अंतर आलेलं नाहीये। अधिपतींनी मला तुमच्यामुळे घराबाहेर काढलं। कुणामुळं का होईना एकदाच्या तुम्ही त्या घराबाहेर पडलात। कायमची नाही, लवकरच येईन मी घरी परत। हो, पण अधिपतीने तुम्हाला घरला बोलिवलं पाहिजे का नाही? समजलं नव, मास्तरीनबाई जे काय घर सोडून गेल्यात त्यात तुमच्यामुळे गेलेल्या आहेत। मगापासून ऐकून घेतोय म्हणून लई बोलू नका। आमच्या आई साहेबांचा स्वीकार, बरं हे राहू दे, ह्याच्या आधीच जर स्वीकार केला असता या घरावरच ही परिस्थिती आली नसती हो। आणि इथं फुशार काय मारताय, काय वाटेल ते? अजय, तुला माहिती आहे का मगाशी काय बोलत होते? मला म्हणत होते मी जे हंतरुणाला खेळलो होतो त्याला जबाबदार भुवनेश्वरी होती म्हणे। हा, आमच्या आई साहेब, तू सांग जरा ह्यासनी। अधिपती जाऊ दे ना ते आता। नाही नाही, सांग की तू। अरे ते म्हणजे जाऊ दे, तू तरी काय बोलणार म्हणा, या माणसाला चाडच नाही, उलट्या काळजाचा माणूस आहे। तुमच्यामुळे अवदसा येत्या घरात। बरोबर आहे तुझं, ती भुवनेश्वरी नावाची अवदसा मीच आणली ना या घरात। आणि कशासाठी कुणासाठी आणली? तुझ्यासाठीच ना। तुलाच पहिल्यांदा दिसली ना रस्त्यावरती भिकारी बाई, चारुलता सारखी दिसणारी। आई आई म्हणून तू मिठी मारलीस ना तिला पहिल्यांदा। तुला दोष देत नाही, मी लहान होतास तू त्यावेळेला, पण मोठा झाल्यावरती कळलं ना तुला की ती तुझी सख्खी आई नाही आहे, खरी आई नाही आहे। मग का दूर केलं नाहीस तिला? आई म्हणजे आई असते हो, चारवा सूर्यवंशी। खरं खोटं असं काय नसतं त्याच्यात। जी माया लावत्या, खरं प्रेम करते ना, आयुष्यात जी उभं करते ना आपल्याला, ती आई असते। तुम्ही बी आजीला आई म्हणता ना, काढशील का आजीला घराबाहेर? मी आईनं घराबाहेर काढीन का? कशासाठी? अरे काही संबंध नसताना त्या बाईनं माझ्यासाठी एवढं केलंय, चांगल्या मनाची बाई आहे ती। काही वेळेला चांगल्या माणसांच्या पोटी वाईट माणसं जन्म घेतात ना, तसं झालंय। त्या भुवनेश्वरीनं या बाईसारख्या चांगल्या बाईच्या पोटी जन्म घेतलाय। आमच्या आई साहेब वाईट नाही तो, त्या तुमच्यामुळे वाईट ठरल्या, कवा तर मान्य करा ही गोष्ट। आमच्या आई साहेब नव, ह्या सगळ्या परिस्थितीचं मूळ तुम्ही आहे सा। हे सगळं ना त्या भुवनेश्वरीनं तुझ्या मनात माझ्या विरुद्ध पेरलेलं विष आहे जे ओकतोयस तू।
कधीतरी बाप म्हणून माझी तळमळ कळली तुला? कधीतरी समजून घ्यायचा प्रयत्न केलास? तुला आता कळणार नाहीये बाप काय असतो ते. जेव्हा स्वतः बाप होशील ना तेव्हा कळेल. बाप काय असतो ते तुम्ही मला सांगू नका. आणि मी जेव्हा बाप होईन ना तेव्हा तुमच्यासारखा बाप तर नक्कीच होणार नाही, एवढं गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला. त्या चारूला तर मॅडमचा अपघात झाला त्याच्यानंतर गळा काढून बसला, माझी चारू गेली, माझी बायको गेली म्हणून. आमच्याकडे काही लक्षच दिलं नाही हो तुम्ही. तुमचंच दुःख तुम्हाला पूर्ण झालं. त्याच्यानंतर काय पैसे कमवायचे मागा लागला, बिझनेस करायला लागला. बाप म्हणून जर तवा माया दिली असती ना आम्हाला तर हे चित्र आत्ता बघायला मिळालं नसतं. आई बघितलं काय बोलतोय हा? माझा सख्खा मुलगा बोलतोय हे सगळं मी केलं ते कुणासाठी केलं? अरे तुझ्यासाठी केलं ना. त्या बाईला मी घरात आणलं ते तुझ्यासाठी आणलं ना. आणि माझी बायको गेल्यानंतर, माझी चारू गेल्यानंतर मी 4 दिवस दुःखात बुडालो, तर हा ऐकून दाखवतोय मला. बसता अश्रू ढाळत. आणि आई मी याच्याच भविष्यासाठी व्यवसाय उभा करत होतो ना. याच्या भविष्यासाठी मी माझा वर्तमान खर्च घातला. आणि हा आज माझ्या भूतकाळावर ताशेरे ओढतोय. आणि अधिपती एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या बायकोवर, माझ्या चारूवर माझं प्रेम होतं आणि तिच्यावरच माझं प्रेम राहील. या अशा 56 भुवनेश्वरी सारख्या बायका आल्या मला बोलवायला, तरी मी फक्त माझ्या चारूवर प्रेम करत राहील. या असल्या बायकांना हाकलून द्यायला मी समर्थ आहे. आणखी एक, तू माझ्यासारखा नाहीयेस. तू माझ्यासारखा अजिबात नाहीयेस. इतकी वर्ष झाली माझी चारू जाऊन मी आज सुद्धा तिला एक क्षण विसरलेलो नाहीये. आज सुद्धा ती माझ्या समोर उभी आहे असं समजून मी तिच्याशी बोलतो. माझ्या मनातलं सगळं तिच्यापाशी बोलतो. तू काय करतोस रे? काय केलंस तू? स्वतःच्या बायकोला हाताला धरून घराच्या बाहेर काढतोस तू आणि वर म्हणतोस की माझं मास्तरीनबाईवर लई प्रेम आहे. अरे खोट आहे, सगळं सगळं खोट आहे. तिच्यावर जरा जरी प्रेम असतं ना तुझं तर तिला घराच्या बाहेर जाऊ दिलं नसतंस तू. आणि ती घराच्या बाहेर गेली तर तिला जाऊन परत घेऊन आला असतास. त्यातलं काही करत नाहीस तू. फक्त आई साहेब, आई साहेब, आई साहेब. माझा मुलगा नाहीयेस तू, तर त्या भुवनेश्वरीचा मुलगा आहेस. तिच्यासारखाच खोटा. हा हायच मग मी आमच्या आई साहेबांचा लेख. ते असं भडभड बोलून डोळ्यात अश्रू आणून ना तुम्ही दुसऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करू शकता, माझ्या डोळ्यात नाही. चारू अश्रूंशी. आणि तुमच्या या असल्या वागण्यामुळेच आमच्या आई साहेबांनी कवाच सवाशीन म्हणून राहता आलेलं नाहीये. एकदाच जर तुम्ही आई साहेबांच्या गळ्यात डोरलं बांधलं असतं ना तर आज या घरात शांती असती आणि आमच्या मास्तरीनबाई बी ह्या घरात असते आत्ता. तुम्हाला वाटेल ते बोल. सगळ्या गोष्टींना मला जबाबदार धर, पण सगळ्या गोष्टी मिक्स करू नकोस, एकत्र करू नकोस. किमान तू तुझ्या संसाराचा विचार कर. अधिपती अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. अक्षराला या घरात परत घेऊन ये. मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुला. अरे आपल्या बायकोला बाहेरचा रस्ता दाखवलास तू, घराच्या बाहेरचा असं सांगितलंस. हे केलं नसतंस ना तर अक्षरा आज इथे घरात असते. स्वतःच्या मर्जीने गेल्यात घरावर. अरे कारस्थान करून भुवनेश्वरीनं तुझ्या करवी तिला बाहेर काढलंय हे तुला कळत नाहीये. ती स्वतः कधीच वाईट होत नाही रे, अशीच आहे ती. मी आई साहेबांविषयी बोलणं कधी थांबवणार आहे? जावई बापू, अहो तुम्ही तरी शांत राहा की. अहो हात जोडतो मी तुमच्या पुढे. अधिपती अरे काय चाललंय तुझं? अरे चल तू तुझ्या खोलीत चल, मिटव हे भांडण. मला काय हाऊस नाही यांच्या संग भांडायची. या आई साहेबांनी कसं बोलतात बघ. परत जर बोला ना आई साहेबांना मी घरात बाहेर काढून सांगतो. अरे तू चल. काढ, मला घराच्या बाहेर काढ, पण त्या मुलीला या घरात घेऊन ये. अधिपती लक्षात ठेव, अक्षरा जर घरात आली तरच तुझं भलं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.